दारू पिणाऱ्या माणसांच्या आईची कहाणी ऐका. दारू पिणारे लोक मरत नाहीत मावशी, मारतात सगळ्यांना मारतात. आता लांब माझ्या नवरा मरून 20-25 वर्ष होऊन गेली आणि पिऊन आलं म्हणजे काय शिवे द्यायचं बोलायचं. मग माणसाला राग येते एक डाव बसेल मला रोज रोज उठून मारायचं दारू पिऊन. मी सत्य म्हणून बसेल. नाही मग आता आपण काय करूया, त्या दारुड्यास नाही का दारुड्यासनी दारूच्या दुकानात सोडायचं आणि त्या दुकानदारासनी सांभाळा म्हणायचं. कुठले सांभाळ का हे सांभाळ. मग विचार करा स्वतःच्या आई बाला आपल्याला तिथपर्यंत आता मी येलं तर बरोबर असं जीव बघा ही होऊन जाते सध्या. बरोबर आहे. मग ती तरी सरकारला ती कोण ठेवून जातात. म्हणजे सरकार बी सांभाळणार नाही ते सांगा कोण सांभाळते. कोण सांभाळते. मग दारू पिऊन धिंगाणा घालतात आई बाबा. काय करते आणि शिवाय द्यायला काय नाही सांगा शिवाय मग माणसाला राग येणार. एखादा आपण हळूच जरी बोलतो नाही कोण सांगावं आणि असं धरा येते. म्हणलं जर माझ्या अंगाला म्हणतो जर तो हात लावला तर पुन्हा तुझं सय माझ्या दृष्टीला कॅश नाही एवढं माझं बाप माझी 4 पिढीची गणगत तुम्ही पेड माझी गणगत तुझा हार ना हार चोरा करायला येईल कसं आणचं की तुझी गणगत आहे पळून चिटवी का आता असं चिकटा येते पण तेवढ्याच हातावर मग धरून वाटते पण मला नवं ते बघू आणि तसं म्हणतो पण दोन्ही पोरात एखादं तर चांगलं असावं का नाही. चल बाहेर दोन्ही बी तसली वावर माझं घर माझं निघ मग करायचं तुला खूप मोठा म्हणलं माझं घर माझं जिमी ज्या दिवशी मरून मला 3 रोज होईल त्या दिवशी तुझं हाय घर दार का मिलावं दिला आई बाबा म्हणून पुन्हा बघ बा मेला 20-25 वर्ष झाली पुन्हा बघ म्हणलं कसं म्हणतो घे की मग घे की म्हणलं तो कोणतरी एक जण आला कसं म्हणतो आई असा मागते मग ती माझ्या मावळ्याचा देऊ ती म्हणला आई असा मागते म्हणला तू म्हणते वाटतं तिला मला आईने काही सांगितलं नाही म्हणलं पण बाहेर ऐकायला मिळते डांबरे बघा काही सुंदर कहाणी आहे. आणि चालायला 2 घास सुखाची सुद्धा नाही. स्वतःची प्रॉपर्टी असताना त्या मुलांनी वाट लावलेली आहे. काय करायचं. दारू पिणाऱ्या लोकांना ते कुठल्या भाषेत समजावून सांगायचं हा एक भाग आहे. आपल्याला काय वाटतं आणि काय करावं आपण सुचवा आम्हाला.